रावेर तालुक्यातील फैजपूर शहरात खुशालभाऊ रोडवरील रहिवासी हेतल प्रशांत पटेल वय 18 ही तरुणी आपल्या घरात कोणाला काही न सांगता कुठेतरी बाहेर गेली आणि बेपत्ता झाली। तिचा सर्वत्र शोध घेण्यात आला। नातेवाईकांकडे तपास केला मात्र ती कुठेच मिळून आली नाही। सर्वत्र शोध घेऊनही तरुणी कुठेच मिळून न आल्याने फैजपूर पोलीस ठाण्यात हरवल्याची तक्रार नोंदवण्यात आली। बोदवड तालुक्यात वाकी गावातील रहिवासी जितेंद्र प्रल्हाद पाटील वय 30 हा तरुण त्याच्या शेतात विद्युत मोटार सुरू करण्यासाठी गेला होता। तिथे सिमेंट पोल वरील लोखंडी स्टार्टर बॉक्स उघडत असताना त्याला शॉक लागला आणि तो जमिनीवर कोसळला। तातडीने त्याला उपचाराकरिता बोदवड ग्रामीण रुग्णालयात आणण्यात आले। तेथे डॉक्टरांनी तपासणी करून त्याला मयत घोषित केले। तेव्हा या प्रकरणी बोदवड पोलीस ठाण्यात अकस्मात मृत्यूची नोंद करण्यात आली। एरोंडल शहरातील अमळनेर दरवाजा परिसरातील मोबाईल टावर जवळ फटाके फोडण्याच्या कारणावरून वाद झाला। या वादातून सुनील मराठे वय 34 या तरुणाला हर्षल मराठे, विकी पाटील, शुभम महाजन व भागवत पाटील यांचा मुलगा यांनी त्यास मारहाण केली। तेव्हा या प्रकरणी एरोंडल पोलीस ठाण्यात 4 जणांविरुद्ध गुन्हा दाखल करण्यात आला। चोपडा तालुक्यातील कडणहावी जवळील तापी नदीच्या पुरावरील तुटलेला कठडा आमदारांच्या सूचनेवरून केला दुरुस्त। नदी पुरावरील समस्या सुटली। चोपडा तालुक्यात चहार्डी या गावातील रहिवासी अश्विनी वसंत चव्हाण वय 30 ही महिला आपल्या घरात कुणाला काही न सांगता कुठेतरी बाहेर गेली आणि बेपत्ता झाली। तिचा सर्वत्र शोध घेण्यात आला। नातेवाईकांकडे तपास केला मात्र ती कुठेच मिळून आली नाही। सर्वत्र शोध घेऊनही महिला कुठेच मिळून न आल्याने चोपडा शहर पोलीस ठाण्यात हरवल्याची तक्रार नोंदवण्यात आली। रावेर तालुक्यातील दगडी येथील श्री सिद्धिविनायक गोसेवा संस्था व प्रेमाकांत फाउंडेशन ठाणे यांच्याकडून आदिवासींसोबत साजरी केली दिवाळी। चाळीसगाव तालुक्यातील हिरापूर जवळ भीषण अपघात, जगद्गुरू रामानंदाचार्य नरेंद्राचार्य महाराज संस्थांच्या रुग्णवाहिकेमुळे। जळगाव जिल्ह्यातील चाळीसगाव येथे गाडीला कट लागल्याच्या कारणावरून 2 गटात वाद, चाळीसगाव शहरातील नागद रोड परिसरातील घटना। जळगाव जिल्ह्यातील एरवी राजकीय जीवनात व्यस्त असणारे केंद्रीय क्रीडा मंत्री रक्षा खडसे यांनी दिनांक 20 ऑक्टोबर रोजी दुपारी 5 वाजता बाऊचे उद्यान परिसर येथे दिवाळीनिमित्त साहित्य खरेदी केले। जळगाव जिल्ह्यातील नरक चतुर्दशी निमित्त बाऊचे उद्यान येथे परिवर्तन ग्रुप तर्फे दिवाळी पहाट या कार्यक्रमाचे आयोजन दिनांक 20 ऑक्टोबर रोजी सकाळी 6 वाजता करण्यात आले होते। जळगाव जिल्ह्यात आसरा बहुउद्देशीय संस्थेतर्फे घरकाम करणारे महिलांना शाहूनगर येथे आमदार सुरेश गोरे यांच्या हस्ते फराळाचे वितरण दिनांक 20 ऑक्टोबर रोजी संध्याकाळी 6 वाजता शाहूनगर येथे हा कार्यक्रम पार पडला। जळगाव जिल्ह्यातील ऋषील मल्टीपर्पज फाउंडेशन संचलित उड्डाण दिव्यांग पुनर्वसन केंद्रातील सर्व दिव्यांग विद्यार्थ्यांनी यंदा देखील आपली आगळी वेगळी दिवाळी साजरी केली। चिमुकले श्रीराम मंदिरात 1151 दिवे प्रज्वलित करून दीपोत्सव साजरा करण्यात आला। दिनांक 20 ऑक्टोबर रोजी संध्याकाळी 7 वाजता चिमुकले श्रीराम मंदिर येथे हा कार्यक्रम पार पडला। जळगाव जिल्ह्यात महाराष्ट्र शासनाचे दिव्यांग कल्याण विभाग मंत्रालय मुंबई तसेच दिव्यांग कल्याण आयुक्तालय महाराष्ट्र राज्य पुणे व जिल्हा परिषद जळगाव यांच्या संयुक्त विद्यमाने दिव्यांग व्यक्ती हक्क अधिनियम 2016च्या कलम 39 अन्वये दिव्यांगांसाठी संवेदनशीलता जागृती या विषयावर सोमवारी 20 ऑक्टोबर रोजी दुपारी 2 वाजता एक दिवसीय कार्यशाळेचे आयोजन छत्रपती शाहू महाराज सभागृह जिल्हा परिषद जळगाव येथे करण्यात आले।